कष्ट करत करत. काकू कोणाला म्हणते त्यासोबत पार्सल पण मागवले आहेत म्हणते, ते पण तुमच्यासोबत शेअर करूयात. त्या कुणाच्या शेतामध्ये भुईमुगाच्या शेंगा खायला गेले, त्यासोबतच अधिक महिन्यामध्ये भरली नदीची ओट्यात. नमस्कार, तर मी सुषमा. 3 महिन्यापासून मी ब्लॉगिंग चालू केलं आहे आणि तुमच्या सगळ्यांचा एवढा छान असा रिस्पॉन्स भेटतोय ना मला, त्यामुळे सगळ्यांचं मनापासून खूप खूप आभार. पासून मी गावाकडे आले ना तेव्हापासून सगळ्यांना, बऱ्याच जणींना हा प्रश्न पडतो की तू काकू कोणाला म्हणतेस. तर आमच्याकडे ना सासूबाईंना आत्या किंवा आई म्हणतात, पण मी ना पण मला ही सवय आमच्या ह्यांच्यामुळे लागली, म्हणजे माझ्या हस्बंडमुळे लागली. तर ते पहिल्यापासूनच त्यांच्या आईला काकू म्हणायचे आणि जेव्हापासून आमचं लग्न जमलं ना त्यामुळे मला पण त्यांच्यामुळे काकू काकू म्हणायची सवय लागली. हे आहे माझं किचन. तर किचन मध्ये ना मला थोडेसे चेंजेस करायचे होते, कारण हे डब्बे वगैरे असेच खिडकीमध्ये, इकडल्या खिडकीमध्ये असेच ठेवून दिलेले असायचे. त्यामुळे ना इनोव्हेटिव्ह काहीतरी करण्यासाठी मी इथे काही पार्सल मागवले आहेत, त्यामुळे तुमच्यासोबत काहीतरी शेअर करूयात. उडनचं रॅक आला आहे आणि मला आहे ना उडन रॅकचा शेप खूप आवडला. पॅकिंग तर खूपच छान दिली. आता व्यवस्थित ओपन करावं लागतंय, कारण आहे ना वरून कोटिंग वगैरे खूपच छान असं आहे. जॉईंट कसं करायचं जॉईन करण्यासाठी त्यांनी ते ना हे खेळे पण दिले. बघूयात आपण जॉईन करायचं. तर हे फायनली रॅक रेडी झालेलं आहे, असं काही दिसतंय. एवढं छान असं दिसतंय ना. हे ठेवून देते. यामध्ये काय येते बघूयात. तर यामध्ये मी हे स्टीलचं रॅक मागवले, हे पण छान आले, क्वालिटी छान आली याची. तर हे इथे कॉर्नरला छान बसतंय. आता ह्याच्यावरती काय ठेवायचं, तर इथे छान असं हे किती मोकळं मोकळं दिसतंय ना, आता किती छान दिसतंय, एकदम भारी भारी. कुठे चाललोय शिवांग? नाही तर घरात लावरून नंतर गेले होते शेतामध्ये. आता इथं चुलत सासऱ्यांचा भुईमुग काढायचं चालू होतं, त्या आबा आणि काकू दोघं पण गेले होते. म्हटलं जाऊन तर बघून येतात. शेंगा खायच्यात का? कशाला मोबाईल कशाला कशाला लागते तोडू पण लागते आता. आपलं पसार तेवढं आणायचं, ते समोरचं आपल्या समोरचं. घेऊन ये पटकन. ये घेऊन श्रुती वेल. शिवांकला हेल्प कर, शिवांकला हेल्प कर. पकड शिवांकला, श्रुती पकड. शिवांक तुझ्या हातात तर गवतच आहे थोडं. हे काय गवत आहे की ते? हाताला येतात का जांभळं? तुम्ही कशी खाल्ली मग? कोटी खाल्ली काय म्हणताय? आम्ही बारके असल्यापासून जांभळे. जांभळीला बघा किती छान अशी जांभळं आलेत. हो कसली हवा सुटली बघ शिवांक. बरं झालं लवकर आलो शेतातून. शिवांक कसला का बोलतोय? अरे यार कसली हवा आहे. चल ना मग आतमध्ये.
दुपारपर्यंत एवढी छान अशी हवा चालू झाली ना बाहेर. पोर्च मध्ये पाऊस नाही येत लगेचच. शिवांग, पाऊस नाही येत लगेच. पाऊस तरी उद्या. शिवांग, ए किती गार लागते हो. आता पाऊस काय पडा नाही म्हणून ह्या दोघांचं असं काही पाण्यात खेळायचं चालू आहे. घे मग थोडंसच घे. चारा वासराला टाकायला. आता हे म्हशीचं पिल्लू आहे ना, आता एवढं शिवांगच्या आवडीचं आहे ना, कुठून नाही कुठून त्याला असा चारा घेऊन येत. खाता का पण ते शिवांग? गमेल्यामध्ये तर कधी जास्त ट्रक मध्येच घेऊन आला आणि त्याला टाकत असतो, पाणी वगैरे पण देत असतो. गरजायला लागले आतमध्ये खेळा तुम्ही. तर ह्या अधिक महिन्यामध्ये ना नदीची ओटी भरलेली खूप चांगलं असतं म्हणून आम्ही 4 जणी मिळून चाललो होतो नदीला. सगळ्यांचं घ्यायचंय. सगळं चिखल चिखल झालंय. पण जायचं कसं? मध्ये ही बघा किती मोठा खड्डा आहे. आता कसं जायचंय आमच्या चौघींना पण माहित नव्हतं. एवढा खडतर मार्ग आम्ही चूज केला होता ना, सगळीकडे चिखल कष्ट करत होता, त्यामुळे चालत चालत आम्ही असं काही नदीमध्ये जाऊन पोहोचलो. पाण्यातच गेला. हा तो ते समोर आहे. नदीच्या कडेला हवा एवढी छान अशी सुटली होती ना, त्यामुळे आणखीनच भारी वाटत होतं. वातावरण पण छान होतं आणि ऊन पण जास्त होतं. आपली स्टाईल. पटकन नदीची ओटी वगैरे भरून घेतली आणि एवढं भारी असं वातावरण झाल्यामुळे आणखीनच छान असं वाटत होतं. तुम्ही बघतच आहात, एवढी हवा तर सुटली होती ना. आणखीन 1-2-3 फोटो तरी. हा इकडे बघा. अवघडच आहे.